दुःखावर मात करत धनश्री पवार या विद्यार्थिनीनं वडिलांच्या निधनानंतरही 10वीची परीक्षा देत जिद्द आणि धैर्याचं दर्शन घडवलंय। शरदचंद्र पवार प्रशाला येथील इयत्ता 10वीची विद्यार्थिनी धनश्री भिकाजी पवार हिनं अतिशय दुःखद प्रसंगातही दाखवलेली जिद्द आणि धैर्य सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे। शुक्रवारपासून 10वीच्या परीक्षांना सुरुवात झाली, मात्र पहिल्याच दिवशी सकाळी सुमारे 8 वाजता धनश्रीचे वडील भिकाजी पवार यांचे आकस्मिक निधन झाले। कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, घरात शोककळा पसरली आणि धनश्रीची परीक्षा देण्याची मानसिकता पूर्णतः खचली। ही बाब कळताच शाळेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी तत्काळ धनश्रीच्या घरी भेट देत कुटुंबियांची समजूत काढली। 10वीच्या परीक्षेचे आयुष्यातील महत्त्व त्यांनी पटवून दिले। चांगले गुण मिळवणे हीच वडिलांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं सांगत त्यांनी धनश्रीला धीर दिला। अखेर धनश्रीने अश्रू पुसत परीक्षा देण्याचा निर्धार केला। मुख्याध्यापक माने यांनी स्वतःच्या वाहनातून तिला परीक्षा केंद्रावर पोहोचवले। धनश्रीचे परीक्षा केंद्र सौ भूमपुल्ली कन्या प्रशाला येथे होते। तेथील मुख्याध्यापिका गीता सादुल यांनीही धनश्रीला मानसिक आधार देत तिचे मनोबल उंचावले। या घटनेची माहिती मिळताच माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी धनश्रीच्या धैर्याला सलाम केला। धनश्रीचे वडिलांचे निधन झाले सकाळी आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना धनश्री मराठीचा हा पहिला पेपर द्यायला आली आहे आणि तिने पेपर पूर्ण केला आणि आता ती अंत्यसंस्काराला जाते। तिच्या जिद्दीला साहसाला आमचं म्हणजे सॅल्यूट आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने तिला मी धीर पण देतोय, तिचं सांत्वन पण करतोय आणि उरलेले सगळे पेपर तो अशाच धीरोदात्त पद्धतीने दे। प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाला प्राधान्य देण्याचा तिचा निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे। दरम्यान धनश्रीसाठी वडिलांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया थांबवण्यात आली होती। मराठीचा पेपर पूर्ण करून धनश्री घरी परतली। अवंतीनगर येथील घरासमोर वडिलांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं। तिच्या आगमनानंतर उपस्थितांनी दुःखाने टाहो फोडला आणि पुढील अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू झाली। ही घटना सांगताना मुख्याध्यापक तानाजी माने यांच्याही डोळ्यात अश्रू तरळले। खरं तर तिच्या धैर्याला सलाम। वडिलांचं प्रेत दारासमोर थोडं मलाही भावनिक होतंय, कारण ह्या मुलीमध्ये आपण प्रत्येक आम्ही शिक्षकसुद्धा आमची मुलगी बघतो। आपली मुलगी असती तर काय केलं असतं हे निश्चितपणे वाटत राहतं आणि म्हणून त्या मुलीच्या धैर्याला सलाम की तिनं वडिलाचं प्रेत दारासमोर असतानासुद्धा माझ्याबरोबर आले आणि आज या ठिकाणी पेपर लिहिते आहे। तिला खरोखर मनापासून शुभेच्छा आणि तिनं वडिलांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी निश्चितपणे तिनं जिद्दीनं कष्ट करावं, आम्ही तिच्या नेहमी सोबत असू। दुःखाच्या क्षणीही शिक्षणाला सर्वोच्च स्थान देणारी धनश्रीची जिद्द आणि कुटुंबियांचा पाठिंबा हे खऱ्या अर्थाने समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे।